नमस्कार. कल्पना करा, शिक्षण क्षेत्रात फक्त एका साध्या कागदाच्या तुकड्याने क्रांती घडू शकते. हो, हे खरंय. आणि आज आपण अशाच एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे पडताळा सूची किंवा ज्याला आपण चेकलिस्ट म्हणतो. बघूया तरी काय आहे यात. एका वर्गात 40-50 मुलं. प्रत्येकाची शिकण्याची स्पीड वेगळी, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या. आता अशा परिस्थितीत एका शिक्षकाने प्रत्येक मुलाच्या प्रगतीवर अगदी वैयक्तिकरित्या लक्ष ठेवणं हे किती मोठं चॅलेंज असेल, नाही का? मग यावर उपाय काय? आणि हे आव्हान फक्त मार्कांचं नाहीये, म्हणजे परीक्षेत किती गुण मिळाले याच्या पलीकडचं आहे. खरा मुद्दा आहे की शिकताना नेमकी अडचण कुठे येतेय हे ओळखणं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणिताचं उत्तर तर काढता येतंय, पण मधल्या स्टेप्समध्ये तो गडबड करतोय. ही नेमकी अडचण पकडणं महत्वाचं आहे. आणि इथेच शिक्षकांची खरी कसोटी लागते. तर मग याच मोठ्या आव्हानावर एक खूपच सोपं आणि तितकंच प्रभावी उत्तर आहे पडताळा सूची. आणि हे फक्त रकाने असलेला एक कागद नाहीये, तर हे एक असं जबरदस्त साधन आहे जे वर्गातला सगळा गोंधळ दूर करून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती अगदी आरशासारखी स्वच्छ दाखवतं. तर मग ही पडताळा सूची म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही काही विशिष्ट कौशल्यांची एक लिस्ट आहे. शिक्षक फक्त विद्यार्थ्याचं निरीक्षण करतात आणि त्या लिस्टवर हो किंवा नाही अशा खुणा करतात. झालं. यामुळे काय होतं तर अंदाज लावणं थांबतं आणि ठोस माहिती हातात येते, तीही अगदी झटपट. या पडताळा सूचीची सगळी ताकद आहे ना, तिच्या साधेपणातच आहे. हे वापरायला एकदम सोपं आणि पटकन होणारं काम आहे. होय किंवा नाही या थेट नोंदींमुळे शिक्षकांचा वैयक्तिक दृष्टिकोन, त्यांचे पूर्वग्रह हे सगळं बाजूला राहतं आणि आपल्याला मिळते ती फक्त वस्तुनिष्ठ माहिती, म्हणजे फॅक्ट्स. आणि मग त्याचं विश्लेषण करणंही खूप सोपं होऊन जातं. बरं, आतापर्यंत थिअरी तर खूप झाली, पण हे साधन खरंच वर्गात कसं काम करतं? चला एक ठोस उदाहरण घेऊया, म्हणजे ही संकल्पना अजूनच स्पष्ट होईल. कल्पना करा, गणिताचा तास चालू आहे आणि शिक्षक वर्ग समीकरणे शिकवत आहेत. आता त्यांना हे पाहायचंय की कोणत्या विद्यार्थ्याला नेमकी कोणती स्टेप कळलेली नाहीये. यासाठी त्यांनी एक छानशी पडताळा सूची तयार केली आहे. आता जरा या स्लाइडकडे बघा. डावीकडे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी लागणारी प्रत्येक छोटी मोठी पायरी लिहिलेली आहे आणि वरच्या बाजूला दिसतायत विद्यार्थ्यांची नावं. आता बघा, हा साधा दिसणारा तक्ता आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात डोकावून बघण्याची संधी कशी देतो? चला आपण वैष्णवीच्या प्रगतीवर थोडं लक्ष देऊया. या सूचीनुसार तिला सूत्र आठवतात, पायऱ्याही ती व्यवस्थित लिहिते. छान. पण समीकरणाचे घटक म्हणजे ते ए, बी, सी ओळखण्यात आणि चिन्हे वापरण्यात तिची गडबड होतीये. आता बघा, शिक्षकांना तिला अख्खा धडा परत शिकवण्याची गरजच नाही. फक्त ह्याच 2 गोष्टींवर लक्ष देता येईल. विचार करा, किती वेळ वाचला? आता सुहासकडे बघूया. इथे चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. सूचीतल्या बऱ्याच गोष्टींवर नाही अशी खूण आहे. यावरून शिक्षकांना लगेच कळतं की अरे, सुहासला तर या घटकाच्या अगदी बेसिक गोष्टींमध्येच मदतीची गरज आहे. त्याला वैयक्तिक मार्गदर्शन हवंय हे या डेटावरून क्षणात लक्षात येतं. म्हणजे बघा, यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे तर शिक्षकांना एकाच नजरेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या चुकांचा आणि त्याच्या समजेचा एक विशिष्ट पॅटर्न दिसतो. आणि यामुळे होतं काय की सगळ्यांना एकाच मापात बसून शिकवण्याऐवजी प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार मदत करणं शक्य होतं. हे साधन खूपच प्रभावी दिसतंय, नाही का? पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्यामुळे याचा प्रभावीपणे वापर करायचा असेल तर याचे फायदे आणि याच्या मर्यादा दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. चला त्यावर एक नजर टाकूया. फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. वेळ वाचतो, वस्तुनिष्ठ माहिती मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं विश्लेषण करणं सोपं होतं. पण याला मर्यादाही आहेत. होय किंवा नाहीमुळे विद्यार्थी का चुकत आहे यामागचं कारण कळत नाही. शिवाय जर सूची बनवताना त्यातले प्रश्नच नीट नसतील तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजेच काय तर हे साधन पूर्णपणे ते बनवणाऱ्या शिक्षकाच्या कौशल्यावर अवलंबून आहे. मग या मर्यादा असूनही या साधनाला इतकं प्रभावी का मानलं जातं? याचं कारण असं की ते एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वावर काम करतं, जे एका गजबजलेल्या वर्गात मिळवणं खूप कठीण असतं. आणि ते तत्व आहे वस्तुनिष्ठता, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी. आणि गंमत म्हणजे हे फक्त एक सोयीचं साधन नाही आहे, तर याला संशोधनातही मान्यता मिळालेली आहे. आपल्या स्रोतानुसार पडताळा सूची हे कृती संशोधनातील एक प्रभावी साधन आहे, जे विद्यार्थ्यांच्या अडचणी, कौशल्य आणि प्रगतीचे मोजमाप सोप्या, वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक पद्धतीने करण्यास सक्षम करते. याचा सरळ अर्थ असा की यातून जी माहिती मिळते ती विश्वासार्ह असते. आणि शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो.
जेव्हा आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या चुका इतक्या अचूकपणे दाखवणारे हे साधन असतं तेव्हा त्यांना नाउमेद न करता ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कशी? या वस्तुनिष्ठ माहितीचा उपयोग फक्त चुका दाखवण्यासाठी न करता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कसा करता येईल यावर विचार करायला हवा.